यानंतर घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। दिल्लीच्या आयटीओ परिसरामध्ये आपचं आंदोलन, केजरीवालांच्या अटकेविरोधात जोरदार घोषणा। अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सोलापुरातही आप आक्रमक, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। पुण्यामध्ये आप आणि शरद पवार गटाचं आंदोलन, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नागपूरमध्येही आपचं आंदोलन आणि या पार्श्वभूमीवर नागपूर भाजप प्रचार कार्यालयाबाहेर पोलीस सुरक्षा। ठाण्यात आम आदमी पक्षाचं आंदोलन, केजरीवालांच्या अटकेचा कार्यकर्त्यांकडून निषेध, जोरदार घोषणाबाजी। अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधातील सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली। केजरीवाल यांच्या याचिकेवर लोअर कोर्टामध्ये सुनावणी होणार। केजरीवाल दिल्लीमध्ये बसून मोदींचा विरोध करतात। मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानं केजरीवालांना अटक। केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल, पवारांचा इशारा। मद्य धोरण घोटाळ्यातील ठेकेदारांनी भाजपला निधी दिलाय। गोमांस निर्यात करणाऱ्यांकडूनही भाजपला निधी आणि भाजपला निधी देणाऱ्यांना अटक केली नाही। केजरीवालांच्या अटकेवरून संजय राऊतांचा निशाणा। देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक हे लोकशाही मृत होत चालल्याचं लक्षण। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जयंत पाटील यांची ट्विट करत टीका। देशात हुकुमशाही आणि आणीबाणी लागू झालीय। उद्या मला पण अटक केली तर काही मोठी गोष्ट नाही। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मफलरवाला आत गेला, आता पट्टेवाला पण जाईल। केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। दारू विरोधात आम्ही तेव्हाही आवाज उठवला होता, आज ते मद्य धोरण बनवत आहेत याचं दुःख। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची केजरीवाल कुटुंबियांशी फोनवरून चर्चा। काँग्रेस पक्ष केजरीवालांच्या पाठीशी असेल, राहुल गांधींचं आश्वासन। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात। केजरीवाल यांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांकडून खबरदारी। भाजपच्या निवडणूक संचालन समिती बैठकीत जागा वाटपावर खलबतं, काही जागांचा तिढा सोडवण्यासाठी सागर बंगल्यावर चर्चा। काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईसाठी स्वरा भास्कर आणि राज बब्बर यांचं नाव चर्चेत। अभिनेत्री स्वरा भास्करनं दिल्लीमध्ये रमेश चेन्नीथलांचीही भेट घेतली। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांनी दिला 5 लाखांचा धनादेश। अहमदनगरच्या भानसहिवरा इथल्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणूक खर्चासाठी हा धनादेश। सुजय विखेंना आशीर्वाद द्यायला मी आहे, मात्र मला आशीर्वाद द्यायला कुणी नाही। माझ्यासाठी रणांगणात उतरायला कुणी नाही। अहमदनगरमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य। जनतेच्या रेट्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय, जनतेच्या विकासासाठी पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र यावं, शाहू महाराजांचं आवाहन। काँग्रेसच्या उर्वरित जागांवरील उमेदवारांची यादी आज येणार। आज सर्व जागांवरील उमेदवार जाहीर करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। आम्ही सांगलीच्या जागेसंदर्भात चर्चेतून मार्ग काढू। ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली ते योग्य नाही, पण चर्चा करू। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेबाबत आम्ही दिल्लीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करू। नाना पटोले आमचे मित्र, त्यांच्याशीही चर्चा करू, संजय राऊतांची माहिती।